अगं गळायला लागलीये, चांगली आहे पण काय करायचं कळत नाही. अरे बहिणी, पण याच्या काय गरजच नाही आहे. हे पण गळतंय, पाणीच राहत नाही मेलं. अरे बहिणी, ह्याच्यामध्ये प्लास्टिक नाही राहत आहे, पाणी कसा राहणार आहे मला सांगा. बडबड नको करू. चल किती देणार सांग. एवढं सगळं दिलंय मी, आता बरोबर भाव सांग. चिंगूसपणा करायचा नाही, मी आधीच सांगते. बहिणी, हा जो आहे मी तुमच्या आग्रहासाठी घेऊन जातो आहे. घरी घेऊन जाऊन मी याला वितलबून टाकणार आहे. लक्षात आग्रहासाठी 500 रुपये दे त्याचे. पाच नाही बहिणी, एवढा नाही देणार आहे. हा बघा, हा जो आहे 7.5 किलो आहे, हा जो आहे 2.5 किलो आहे, आणि हा जो आहे हा माझा आहे. वा वा. आणि हा जो बारे बा, पैसा अजून बोललेलोच नाही आहे बहिणी. तुम्ही एकटाच 2026 मध्ये पळत गेलेले आहे. मी अजून पैसा बोललेलो नाही आहे. बोल बोल बहिणी, हा जो सगळा भंगार आहे ह्याच्या सगळ्याचा मिळून जो आहे मी 272 रुपये देणार आहे. बहिणी, आता तो डायलॉग आहे. बा रे बा, केवढा कमी पैसा बोललेला आहे. आता तो डायलॉग आहे. अरे वा, एवढे 200 एवढं सामान दिलं मी, 272 रुपये देणार आहेस फक्त मला? शहाण्या वेडी समजले मला. अरे नाही बहिणी, एवढाच पैसा आहे. याच्यापेक्षा मी ज्यादा 1 रुपया देणार नाही आहे, कमी 1 रुपया देणार नाही आहे. ऐक ना, चल राऊंड फिगर कर, 325 देऊन टाक. अरे नाही नाही, 325 कधी राऊंड फिगर असतो का? नाही देणार आहे. बरं 300 खुश? अरे नाही बहिणी, मी अरे नाही 300 दे ना, चल ना. काय आता परबडत नाही आहे बहिणी, परबडत नाही आहे. हे ना, नाही काय बहीण. परवडत नाही. ए भाबू, ए भाबू. कोण आहे मी? भाबू. बाबू? तुम्ही भाबू आहे, ही बहिणी आहे. ए भाबू, महागाई केवढा वाढला आहे. खूप महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. एक दिवस असा येणार आहे, साखर 50 रुपया डझन मिळणार आहे. खुद का पंच खुद को ही बेचो ना. काम करतोय ना इकडे. नका बोलू, विचारात कसं आहे, थोडा बोलताय? स्क्रिप्ट लिहितो. थांब ना. आलंय ना बहिणी, पुढे. दुसरा काही भंगार नाही, असेल तर नाही, देबून टाक. ए नाही बहिणी, एवढा मध्ये मी तुला 300 रुपया देणार अरे नाही कर आहे. ना, एवढं काय नाही करून टाक बहिणी. राऊंड फिगर. काय दुसरा नाही. काही. ए बहिणी, ए भाबू, हा जो डोबर फ्रेम आहे तो देबून टाक. नाही नाही, डोअर फ्रेम नाही. शो जेव्हा सुरू झाला त्या दिवसापासून आहे ती. हिला सुद्धा सिनियर आहे ती. वो हमारा डोर फ्रेम हमारा अविभाज्य अंग है, वो उसको नहीं ये करने का, वो बाहर नहीं निकालने का. बहिणी, मग दुसरा काय भंगार असेल तर देबून टाक. काय भंगार? हो इकडे या. ए काय ग, एरियास काय ग? काही अजून भंगार वगैरे आहे का बघा ना, जरा मदत करा. ईशा, मी स्क्रिप्ट लिहितोय. तुला कळतंय का सकाळपासून काय चाललंय माझं? लिहितोय मी, स्क्रिप्ट लिहितोय. मोठे साहित्यिक झालेत, सतत साहित्यिक असल्यासारखी नाटकं करतात. जसं काय साहित्याचा तो ब्रॅडपीट पुरस्कार मिळणार आहे. ज्ञानपीठ असतो. कुठला ब्रॅडपीठ पुरस्कार आहे? असू दे, मालूम नहीं कुछ नहीं, वो शब्दों का इस्तेमाल करते हैं. सगळं मी करायचं, सगळी कामं मी करायची. मला हे पण घे. नाही माहित आहे. हे घेऊन टाक, चल. आता कर 300 ए, बरं. ए, 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 हा. इकडे इकडे. दे बोल. ए, हे नाही द्यायचं. अबे, ए, हात सोड. अहो. बाबू देबून हे कशाला टाकलेलं दिलंस? आहे. हे कशाला दिलंस तू? भंगार आहे. 1 सेकंड, भंगार नाही आहे ती. माझ्या आयुष्यातलं पहिली ट्रॉफी आहे ती. भंगारच आहे ना. 1 सेकंड, भंगार नाही म्हणायचं. ईशा, जास्त करू नकोस तू. 29 वर्ष करिअर करतोय मी. मला आठवते, बंड्या लोलाराम लवंगारे चषक होता. ही स्पर्धा होती मोन ऍक्टिंगची. त्यात मी डेंग्यूचा डास झालो होतो. मी फिरलो होतो. ऑस्कर त्यात मला मिळाला? हे बघ, असं नाही, उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे, ते माझं आहे. ऑस्कर मिळाला का? ऑस्कर असल्यासारखं काय? आणि काय बनलेला? डेंगूचा डास. डेंगूचा डास. तिथेच कोणीतरी असं फटकन मारून टाकायला हवं होतं. हा दिवस बघायलाच लागला नसता मग. अति करू नको, त्याच्यासमोर बोलू नकोस ईशा. काय द्या please. ना, भंगार आहे होते. देबून टाका. नीट बोला ईशा, सांगून ठेवते तुला काय मी. पुरस्काराचं कौतुक सांगताय? काय नाव काय? बंड्या. हो. कोण ओळखतं त्या बंड्याला तुमच्या? ए भैया, तुमको मालूम है बंड्या? नाही नाही, हमको खंड्या मालूम है. बाटलीवर जो पक्षी असतो ना तो अरे खंड्या. ते नको सांगू रे, तो खंड्या बिंड्या. बाबा, त्याला कशाला अरे बोलताय? त्याला कसं कळणार ते? अरे बंड्या म्हणजे अहो, बंड्या लवंग. भंगारवाल्याला माहित नाहीये त्या माणसाच्या नावाची ट्रॉफी घरात काय करायची आहे मला बोलतात. सांगा. त्याला कशी माहिती असणार? बंड्या लवंगारे बापरे, केवढे मोठे साहित्यिक होते, तुला माहिती आहेत का? तर बंड्या नावाचा साहित्यिक असतो का हो? शोभतं का नाव बंड्या? ए बंड्या, ए बंड्या अशा नावाचा साहित्यिक? तुमच्या गलीतल्या अंडरआर्म क्रिकेट टीम मधला प्लेअर वगैरे वाटतो. ए बंड्या, खेळायला येतोस का? बंड्या म्हणतोय हो हो मी येतो. हा साहित्यिक तुमचा? बराबर आहे, असा वाटतो आहे. ए तू गपरे, वाक्य नसतील तर गप्पा बस ना. मध्ये मध्ये कशाला बोलतो? देऊन टाका चला ती ट्रॉफी. नाही नाही, मी नाही देणार, सांगू ठेवतो. अजिबात देणार नाही. द्या ना. काय? अरे नाही देणार सांगतो तर. अरे देबून टाक ना. आता एवढा बहिणी बोलत आहे भाबू, तर देबून टाक ना. का त्यांनी काय भॅग्रीमेंट केली का? बा नुसता बा लावला की झाला का भोजपुरी तुझा? शांत बस ना जरा. मी देणार नाही, आधी सांगून ठेवतो. ही माझी ट्रॉफी आहे, मी हात लावायचं नाही. मग दुसरं काही. ठेवा, कबटाडून ठेवा ट्रॉफीला, कबटाडून ठेवा. अरे माझा बायको हा हा का त्याचा बायको हा हा?
माझ्याशी माझ्या भाषेत बोल ना, त्याच्या भाषेत माझ्याशी कशाला बोलतेय? नाही द्यायची आहे ना ट्रॉफी? नाही द्यायची आहे. नाही द्यायची आहे नाही ना? द्यायची आहे. मग ठेवा, तुमच्याकडेच ठेवा. हो ठेवली आहे. 29 वर्षाचं माझं करिअर आहे, कळलं ना? पहिली ट्रॉफी आहे, मला अभिमान वाटणार नाही का? तुम मेरे को बोलो, अभिमान वाटणार नाही? साहेब हा पुरस्काराचा जो आहे तो माहित नाही आहे, पण जर करिअर व्हायला जर 29 वर्ष लागली असतील तर लाज वाटली पाहिजे. अरे बघा, अरे यार तू चुप नाही बैठो. नाही साहेब, लाज वाटला पाहिजे. बर्फ जो आहे तो पण 1 तास मध्ये बनतो. तुमच्या करिअर 29 वर्ष अरे लाज वाटला पाहिजे. तुम चुप बैठो. ब और बा के पिलर पे अख्खा भोजपुरी खड़ा किया है, तुम लाज बाळगो. त्याला उगाच बोलू नका, तो काही चुकीचं बोलत नाही, बरोबर बोलतोय तो. बरोबर बोलतोय. एवढे वर्ष जुन्या कौतुकात मिरवतायत. मी हे केलं, मी कसं कॉमेडी करतो, मी आवाज करतो. एवढाच येतो तुम्हाला. काय तो किती वर्षांवर्षापूर्वी मी कसा इंग्लंडचा चिमणराव केला होता. मी इंग्लंडचा कसा चिमणराव? तो एवढीशी मिशीवाला. अरे चार्ली चापलिन होता तो. इंग्लंडचा चिमणराव माहिती वाटेल ते बोलते, माहित नसेल तर बोल ठीक आहे, नको. पण किती वर्ष त्याच कौतुकात जगायचं? पुढे जा, देऊन टाका ही ट्रॉफी आता. मी नाही देणार. ओ द्या ना, हो नाही देणार. देऊन टाका ना. मी देणार नाही. ऐसा है ये मेरा मरद है ना. कसं बोलते मेरा मरद, कसं वाटतं ऐकायला ते? मैं मरद आहे. नाही आहात? नाही. मग सांगा, जगाला ओरडून सांगा, नाहीये मी मरद बाबा, सांगून टाका. मरद म्हणजे मैं ऐसा मरद है, लेकिन ऐसा मरद नहीं है. मरद नहीं म्हणत ना आपल्या. उनको मैं ऐसा बोलता है, मेरा मरद मेरा औरत ऐसा. तो उनको बोलो, मरो को मत बोलो. उनका तड़फड़ चालू है, मेरा तड़फड़ नहीं चालू है भाषे का. कसा हो? मला सांगा, हा बहिणी, बोला बहिणी. या जगामध्ये ऍक्टिंग करून काही होऊ शकतं का? मला सांग. अरे नाही. तुला काय माहिती रे? तुला काय माहिती? तू हंगारावाले, तुला काय माहिती? नहीं साहब, एक्टर ही था पहले. हाँ, पटना में छबाई एकांकिका किया था बेस्ट ए, एक्टर. चल रे सवाई एकांकिका. चल रे, सवाईचं बा लावला सबाई एकांकिका. अच्छी एकांकिका असते काय? अरे नाही, अरे भाबू देवा शपथ सांगतो आहे, पटनामध्ये छबाई एकांकिका मारला आहे. पटनामधून इथं मुंबईमध्ये ऍक्टर बनायला आलो आहे. पृथ्वी थिएटर मध्ये काम केलेलं आहे. कुठलं पृथ्वी थिएटर? चल रे, असं असतं काय? बाबू देवा शपथ, माझा पहिला काम जो आहे प्रसाद बोक बरोबर केलेला आहे. पटनामध्ये जेव्हा छबाई मारला होता, नाही रे. त्याच्यानंतर माझ्या समोर 2 ऑप्शन होता. एक होता भंगारचा दुकान, एक होता ऍक्टिंगचा दुकान. मग सगळे मला बोलले, तुझ्या ऍक्टिंगचा दुकान भंगारच आहे, तू भंगारचा दुकान. मग मी भंगारचा दुकान निवडला. आता मी महिन्याला 6 लाख रुपया कमावतो आहे. 6 लाख? 6 लाख एवढा कमावतो आहे. तुम्ही पण काय हो, एवढे 6 लाख कमवता? 300 रुपयासाठी कंजूसपणा करताय. चला 300 देऊन टाका, राऊंड नाही फिगर बाई, करून. नाही, एवढामध्ये 272 रुपया देणार आहे, तेवढाच देणार आहे. 300 देणार आहे तर जास्तीचा रद्दी देणार आहे आणि भंगार घेणार आहे. येणार रे. नाही देणार. तू काय करायचं? नाही तर 272 घे आणि मोकळे हो ना. अजिबात नाही. काम करू दे ना यार मला इकडे. अजिबात नाही. बाबू दुसरा काय असेल तर देऊन टाका. हे घ्या. एक मिनिट. हे काय दिलं? इधर लाव. स्क्रिप्ट आहेत ते माझ्या. 3 नाटकं लिहिली आहेत मी, त्या नाही द्यायच्या, सांगून ठेवतोय. इतकी वर्ष घरात का कचरा म्हणून पडली आहेत मग ती? 3 नाटकं तुमची. एकाही प्रोड्युसरने आतापर्यंत एकही नाटक का नाही घेतलंय? घेणार आहेत ते, फोन घेणार आहेत. उचलत नाहीत प्रोड्युसर, तुमचे फोन उचलत नाहीत. उचलला त्यांनाही होता. कळलंय का तुम्ही फसवता तुम्ही प्रोड्युसर्स ना. समीर चौगुले फसवतो, वाटेल ते बोलू नकोस ईशा. नाही फसवत? नाही फसवत. अरे बापरे, काय फसवणूक केली? एकच नाटक 3दा लिहिलंय तुम्ही. एक नाटक 3दा लिहिलंय? मग कुठलं नाटक 3दा लिहिलंय? 1 मिनिट. हे बघा, पडदा उघडतो, रंगमंच उजळतो. पडदा उघडतो, रंगमंच उजळतो. पडदा उघडतो, रंगमंच उजळतो. सेम आहे, सगळा जो नाटक आहे तोच लिहिलेला आहे. एकच नाटक 3 वेळा लिहून तुम्ही मिरवता. मी कशी 3 नाटकं लिहिली आहेत? हा, शहाणे आम्ही वेडे आहोत सगळे. हे चुकीचं आहे बाबू, लक्षामध्ये घ्या. मला तर वाटतं तुम्ही नाटक लिहिता कशाला? एकदा नाटक बघायचा सोडून द्यायचा, परत लिहायला नाही बसायचं. अरे येडायस का रे? बघितलेलं नाटक लिहित नाही मी, वेगळं नवीन नाटक लिहितो. जेणेकरून त्याची तालीम होईल आणि दुसरा कुठला तरी संच तिकडे व्यावसायिक प्रयोग वगैरे करायला असे. मग बाबू, तुमचा नाटक कुणी बघितला आहे का? नाही. मग विकून टाका. अरे थांब रे.
रेडी आहेस रेडी आहेस हे काय सांगतेस तू इथे पडदा उघडला प्रत्येक नाटकाची सुरुवात अशीच होते पडदा उघडतो रंगमंच उजळतो ह्याच 2 ओळी असणार कुठलं नाटक पडदा बंद असतं अंधारात गेलं हो झालं नाटक असं असतं कुठलं नाटक आपल्या गच्चीवरचं झालं होतं तिथे पडदा नव्हता पण नाटक झालं ना. अगं बावळटते इसको लेके जा रहे इसको लेके जाओ तोलो मापो लेके जाओ उसको नहीं चाहिए लेके जाओ उसको लेके जाओ. मी काय बोलले की इसको लेके जाओ विकून टाका मला माझा काय तरीच म्हटलं चौगुल्यांचा मर्द टांगेवाला अजून आला कसा नाही कुठला सूर आहे हा लेके जाओ मोहम्मद अजीज आहेस तू मोहम्मद अजीज आहेस सुरली बोलतीयस ती ही कॉमेडी ना तिथे हास्य जत्रेत करायची माझ्या समोर नाही चालणार. बस झाला मी हे देणार नाही नाही. मी ह्यातलं काही देणार नाही हे हे सांगून सगळं ठेव. आहे द्या. मला देबून टाका नाही तर 272 रुपयामध्ये आमचा तुमचा रद्दी आहे तो मला घेऊन जायला द्या बा. नाही नाही माझ्या घरात जागा नाहीये या सगळ्या कचऱ्यासाठी. जागा नाही म्हणजे हा कचरा नाहीये हे नाही ठेवायचं माझ्या मी घरात. इथेच ठेवणार मग 3 BHK घ्या मोठा आणि ठेवा सगळं. आहे हिम्मत घ्या 3 BHK. नाहीये चल हिम्मत चल मैं वो नसरुद्दीन शाह का मराठीमध्ये बोला चालेल मला. नसरुद्दीन शहांचा मी बुडापेस्ट बघत होते काय बघितलं इंटरव्ह्यू हो पॉडकास्ट म्हणतात का बुडापेस्ट कुठला अरे काय वाटेल ते बोलते अरे तेच ते बुडापेस्ट गप्पा बसा ते बघत होते तर त्यांनी म्हणे एक फार्म हाऊस घेतलंय आणि त्यांच्या डोअरच्या हँडलला त्यांच्या ट्रॉफीज लावल्यात हँडल म्हणून. अरे बा यांचं काय घ्या तुम्ही पण फार्म हाऊस आणि लावा हँडल ट्रॉफीचं मग मी रोज कौतुक करेन तुमचं चालेल. तू माझ्या ना तिसऱ्या माणसासमोर माझा अपमान करत जाऊ नको सांगून ठेवतोय द्या तुला सगळं. मी नाही इकडेच ठेवतो द्या आता. सगळं. नाही देऊन टाक माझे 28 रुपये अडकलेत हे द्या सगळं हे पटकन. घे 28 हे घे हे घे तुमच्याकडनं 30 रुपये नकोयत मला आपल्या घरातल्या घरात काय खेळ चालू आहे कळत नाही तुम्हाला त्याच्याकडनं हवेत मला. हे घे रे तिला दे घे दे तिला दे 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 300 रुपये दे एकत्र दे बहिणी हा जो आहे तुमचा 300 रुपये आहे. आता कसं शहाण्या बघितलं संसारासाठी असं बार्गेन करून 300 रुपये कमवलेत मी कळलं का. हे घरातल्या घरात नाही झालं का नाही त्यांनी दिले. तुला ना डोरफ्रेम म्हणून असं उभं केलं पाहिजे खालून एंट्री दिला पाहिजे तुझ्या ही तुझी अक्कल गप्पा बसा. अरे क्या लेके जाता है तुम ये हाथ हाँ ये तुम जाओ चलो बाबू बाबू मला जो आहे थोडा मदत करा कारण मला एक गोष्ट कळलेला आहे हा. करिअर बायला जर 29 वर्ष लागत असतील तर लाज बाटला पाहिजे. अरे चल रे अरे तुझ्या डोका फोडून चालू करून